म्हणजे हा डीपी प्लॅन ज्यावेळी मंजूर झाला त्यावेळी आपल्या नगरसेवकांना बरेचसे आरोप झाले की हा नगरसेवकांनी आपल्या पद्धतीने करून घेतला. पण हा डीपी प्लॅन सरकारने, प्रशासनाने डीपी प्लॅन मंजूर करून आमच्या जवळ पाठवून दिलेला आहे. त्यामध्ये अनेक हरकती आहेत त्या आम्ही सुचवलेल्या आहेत. आपल्या गांधी चौक पासून जो रस्ता भैरववाडी मार्गे महामार्गावर जातो तर त्याची रुंदी कंजेस्टेड एरिया असल्यामुळे साधारण 15 मीटरचा हा रस्ता व्हावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी ग्रीन झोन लागलेले आहेत. ते ग्रीन झोनमुळे अनेक अडचणी भविष्यात निर्माण होणार आहेत. तर त्यावर सुद्धा आम्ही हरकती नोंदवलेल्या आहेत. ब्ल्यू झोन आणि रेड फ्लड एरिया असे जे काही झोन लागलेले आहेत त्याच्यावरही हरकती नोंदवलेल्या आहेत. जेणेकरून ओवळाचा प्रश्न एक पेरणीवर आला त्याबद्दल अनेक भागामध्ये म्हणजे आपल्या संत राहुल महाराज कॉलेज असेल किंवा नाबरवाडी या ठिकाणी अनेक ठिकाणी जुने ओहळ आहेत जे नैसर्गिकरित्या ओहळ आहेत ते या नकाशामध्ये दाखवण्यात आलेले नाही. तर ते पुन्हा त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि ते ओहळ दाखवण्यात यावे जेणेकरून भविष्यात त्याचा लोकांना किंवा पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या सुद्धा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. रस्त्यांबद्दल काय भूमिका? रस्त्यांबद्दल आमची भूमिका अशी आहे की ज्या ठिकाणी 15 मीटर रस्ते दाखवलेले आहेत हे सगळे रस्ते अंतर्गत रस्ते आहेत आणि त्या ठिकाणी एवढ्या रस्त्यांची आवश्यकता सद्यस्थितीत नाही आहे. तर ती 9 मीटर पर्यंत व्हावी आणि जे मुख्य रस्ता आपण म्हणतोय अभिमन्यू हॉटेल पासून ते हायवे पर्यंत म्हणजे आंबेडकर नगर असेल, भैरव मंदिर, तर ज्या ठिकाणी कंजेस्टेड एरिया आपल्याला मिळतोय तर त्या ठिकाणी कंजेस्टेड एरियामध्ये 15 मीटरचे रस्ते व्हावेत अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. जेणेकरून लोकांवर त्याचा अन्याय होणार नाही आणि या आमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आमच्या लोकांना, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रास आणि भविष्यात त्याचा काही त्रास होणार नाही यासाठी आम्ही सूचना आणि हरकती घेतलेल्या आहेत.